राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। होय, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचा असा ठरणार आहे। महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर तर केली, पण आता त्यामागे काही तुम्हाला गोष्टी पण लक्षात घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या अटी आणि शर्तीबाबत। होय, आता कर्जमाफी होणार हे तर सरकारने सांगितलं, पण त्या अटी आणि शर्ती काय आहेत हे पण सरकारने सांगितलेलं आहे, पण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार नाही तर होय, आता काही शेतकरी असे पण राहणार आहेत की त्यांचं नाव आता डायरेक्ट यादीतून जाणार आहे, आणि शेतकरी बांधवांनो, एकदा जर यादीतून नाव गेलं तर तुमची कर्जमाफी होणार नसून तुम्हाला जे आहे ते सरकारच्या कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही आणि तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहू शकता। मग चला, आता कोणत्या शेतकऱ्यांची सरकार कर्जमाफी करणार नाही, नवीन नियम कोणता आता लावलेला आहे आणि ही माहिती सगळ्या शेतकऱ्यांना समजून घ्यायची। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला काही माहिती समजणार नाही। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळेल की नेमकी कर्जमाफी कोणाची होणार आहे आणि कर्जमाफीचा लाभ आणि फायदा जर घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणती कामे करायची ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून तुम्हाला आता फक्त थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघण्याकडे लक्ष द्यायचं आहे। तर चला, संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयात। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं ऑल न्यूज मराठी 2.0 चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला, संपूर्ण माहिती आपण बघूयात। बघा, आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी तर होणार आहे, पण कर्जमाफी ही सगळ्यांची होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। होय, यावेळेस आता सरकारने पूर्णपणे अटी आणि शर्ती लावून ठेवलेल्या आहेत। जर या अटी आणि शर्तीमध्ये तुमचं नाव आलं असेल किंवा तुम्ही थोड्या मोठ्या छोट्या कारणामुळे जरी या अटीमध्ये आलेला असाल तर तुमचं नाव कर्जमाफीतून जाणार आहे आणि तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। होय, आता मागच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की आम्ही राज्यभरातील शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करणार आहोत। होय, त्या कर्जमाफीचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना। होय, आता ही कर्जमाफी सरकारने जाहीर केलेली आहे, पण बघा, आता ही कर्जमाफी सगळ्यांना आता जे आहे ते मिळणार नाही। होय, आता तुम्हाला पण मिळायची नाही। जर तुम्हाला आता या कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल, जर या कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला येऊ द्यायचं असेल तर सरकारने सांगितलेली 3 कामे करावी लागणार आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 3 कामे तुम्ही केली नाही तर तुमचं नाव जे आहे ते कर्जमाफीच्या यादीत येणार नाही आणि तुम्हाला कर्जमाफीचा लाभ सरकार देणार नाही। मग तुमचा कर्जमाफीच्या माध्यमातून जो सरकार फायदा देईल तो फायदा कायमचा बंद होईल। मग बघा, आता तुम्हाला जर कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर कोणती 3 कामे करायची आहेत ही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार असून तुम्हाला फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चालायचा आहे। तर चला, सर्वात आधी आपण बघूयात की कर्जमाफीच्या नेमक्या अटी आणि शर्ती कोणत्या आहेत, कोणत्या शेतकऱ्यांचं नाव कर्जमाफीतून सरकार काढणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही ही पण माहिती मी तुम्हाला आता दाखवणार असून आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघण्याचं काम करा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाईल। तर चला, आता या ठिकाणी आपण बघूयात। होय, बघा, आता आलेल्या माहितीनुसार तुम्ही बरोबर ऐकलंय। आता कर्जमाफीसाठी अटी आणि शर्ती सरकारने नव्याने लावलेल्या आहेत। सरकारने आता अशा काही कडक अटी आणि शर्ती समोर आणल्या आहेत की त्यामुळे तुमचं नाव यादीत असूनही ते शेवटच्या क्षणी कापलं जाऊ शकतं, म्हणजे यादीतून तुमचं नाव काढलं जाऊ शकतं आणि जर तुमचं नाव एकदा का होईना यादीतून गेलं तर मग तुमची कर्जमाफी जी आहे ती होणार नाही, तुम्हाला कर्जमाफीचे पैसे भेटणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। बघा, जर कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल, कर्जमाफीच्या माध्यमातून तुम्हाला आपला फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला 3 महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही 3 महत्त्वाची कामे केली नाही तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ व्हायचा नाही। मग आता कोणती 3 कामे मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलीत ही माहिती पण तुम्हाला मी पुढे दाखवणार असून यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्ही जर ती मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 ते 3 कामे केली तर तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीत येईल आणि तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होईल। बघा, आता कोणत्या क्षणी अचानक सरकार कर्जमाफीला सुरुवात करणार आहे आणि यामध्ये आता काही अटी आणि शर्ती असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव यादीतून जाणार आहे आणि एकदा जर तुमचं नाव यादीतून गेलं तर तुमचा कर्जमाफीचा जो लाभ भेटणार होता तो तुम्हाला लाभ भेटणार नाही आणि कर्जमाफीच्या यादीतून तुमचं नाव पूर्णपणे गायब होईल, सरकार काढून टाकेल। बघा, मग कोणत्या अटी शर्ती आहेत, कोणत्या अटी शर्ती सरकारने लावल्या आहेत की त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार नाही, या संदर्भातील माहिती आलेली आहे। तर बघा, आलेल्या माहितीनुसार
जर तुम्ही या नियमांचं जे आहे ती पालन केलं नाही तर मोठी अडचण तर ठरणार आहे. तुमच्या हाती 1 रुपया पण लागणार नाही. नक्की कोणाचं नाव सरकार यादीतून बाहेर काढणार आहे, का सरकार आता एवढ्या कडक अटी लावत आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. त्यामुळे तुम्ही आता जे आहे ते जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. बघा, आलेल्या माहितीनुसार कर्जमाफीचा निर्णय झाला की आनंद होतो, पण त्या आनंदावर आता अटी विर्जन आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता त्यामध्ये अटी असल्यामुळे काही शेतकऱ्यांना या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. सरकारने यावेळेस डिजिटल प्रणालीचा असा काही वापर केला आहे की ज्यामध्ये एक छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला जे आहे ते अपात्र ठरवू शकते आणि तुमचं नाव यादीतून काढू शकते. जर तुमच्याकडून ती छोटीशी चूक झाली असेल तर तुम्हाला कर्जमाफी भेटणार नाही. मग बघा आता कोणत्या चुकीमुळे कर्जमाफीचा फायदा होणार नाही ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणारच आहे. बघा, अनेक शेतकरी बांधव गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते की कर्जमाफी कधी होईल, पण आता सरकारने स्पष्ट केलंय की ही कर्जमाफी सरसकट नाहीये. यासाठी काही असे फिल्टर लावले गेले आहेत ज्यामध्ये आता जे आहे ते शेतकरी बांधवांनो अटी आणि शर्ती मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव गायब होणार आहे. म्हणजे आता कर्जमाफीच्या यादीतून जाणार आहे आणि कर्जमाफीच्या यादीतून तुमचं नाव गेलं की कर्जमाफीचा फायदा हा तुम्हाला होणार नाही. तुमचं नाव आता सरकार यादीत ठेवणार की बाजूला काढणार हे आता त्या अटी शर्तीवरती आहे. जर त्या अटी शर्तीचं तुमच्याकडून पालन होत नसेल तर तुमचं नाव सरकार 2 मिनिटाच्या आत यादीतून काढू शकतं. म्हणजे बघा, आता सरकारने मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेलं आहे. मग बघा आता कोणत्या शेतकऱ्यांचं नाव यादीतून जाणार आहे, कोणत्या अटी शर्ती लागू केलेल्या आहेत आणि सरकारच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे या संदर्भातील आता सर्व माहिती तुम्हाला दाखवणार असून आता फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. तर चला आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघण्याचं काम करू. बघा, आता आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून मोठी माहिती समोर आलेली आहे. अनेक शेतकरी बांधव गेल्या कित्येक दिवसापासून वाट बघत होते की कर्जमाफी कधी होईल, पण बघा आता सरकारने स्पष्ट केलं आहे की ही कर्जमाफी सरसकट नाहीये. यासाठी काही आता गोष्टी शेतकऱ्यांना लक्षात घ्यायच्या आहेत ज्याच्यामध्ये बसणं आता शेतकऱ्यांना कठीण देखील झालेलं आहे. जर तुम्ही या अटींमध्ये बसला नाहीत तर तुमचं नाव सरकारच्या पोर्टलवरून कायमचं ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जाणार आहे. याचा अर्थ असा की तुमचं कर्ज जशास तसं बँकाकडे थकीत राहील आणि तुम्हाला नवीन हंगामासाठी 1 रुपयाही कर्ज मिळणार नाही. त्यामुळे ही परिस्थिती एकदम चिंताजनक आहे. बघा, मग कोणत्या अटी शर्ती लावलेल्या आहेत हे तुम्हाला काही झालं तरी आता लक्षात घ्यायचं आहे. कारण की जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या नाही आणि जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 3 कामे केली नाही तर तुम्हाला जे आहे ती कर्जमाफीचा फायदा होणार नाही. मग आता बघा कोणती 3 कामे नव्याने करायला सांगितली आहेत आणि कोणती 5 कागदपत्रे आपल्याकडे असायला पाहिजेत जेणेकरून आपल्याला कर्जमाफी मिळेल ही पण माहिती तुम्हाला पुढे दाखवणार असून यासाठी तुम्हाला आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता नक्की कोणत्या शेतकऱ्यांचं यादीतून नाव कट होणार आहे. बघा, सरकारने काही ठराविक निकष लावलेले आहेत. जर तुमचं कर्ज पीक कर्ज जे आहे ती कर्जा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी असेल तर विसरून जा की तुम्हाला मदत मिळेल. जर तुम्ही या ठराविक मर्यादेच्या बाहेर जात असाल तर तुमची फाईल बँकेकडून पुढे पाठवली जाणार नाही आणि सरकारने कर्जमाफी केली तरी तुमचं कर्ज माफ होणार नाही. ही पण गोष्ट तुम्हाला आता लक्षात घ्यावी लागणार आहे. सरकारकडून अचानकपणे मोठा निर्णय घेण्यात आला आणि तो निर्णय थेट जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आहे, पण ही चर्चा जितकी आनंदाची आहे तितकीच ते चिंतेची देखील बनली आहे. कारण की सरकारने आता कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर ज्या अटी आणि शर्ती लावलेल्या आहेत याचं पालन काही शेतकऱ्यांकडून जर झालं नसेल तर त्यांचं नाव आता काढलं जाणार आहे आणि त्यांना कर्जमाफी भेटणार नाही. कायमची कर्जमाफी त्यांची बंद देखील होऊ शकते. बघा, आता आलेल्या माहितीनुसार तुम्हाला वाटतंय की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचं कर्ज थकीत आहे, म्हणजे तुम्ही कर्जमाफी आता जी आहे ती यादीमध्ये तुमचं नाव येईल, पण असं मुळीच नाहीये. सरकारने आता असे काही डेडलाईन आणि तांत्रिक अटी लावल्या आहेत की जर तुम्ही त्यामध्ये बसला नाही तर तुमचं नाव पात्र यादीतून काढून थेट अपात्र यादीमध्ये टाकलं जाणार आहे. हे संकट नेमकं काय आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती ही टांगती तलवार येणार आहे हे समजून घेणं आता सर्वात महत्वाचं आहे. तर चला आता कोणते शेतकरी यामधून सरकार वगळणार आहे आणि कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आता ही माहिती मी तुम्हाला दाखवणार असून तुम्ही आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नेमक्या काय अटी आणि शर्ती आहेत हे कळेल. कारण की सरकारचा मोठा निर्णय झालाय. सरकारने यावेळेस
कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी एक विशेष समितीच्या शिफारशी देखील स्वीकारल्या आहेत। या शिफारशी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे कडक नियमच आहेत। अनेकांना वाटतंय की बँकेत फक्त आधार लिंक काम झालं की आपलं कर्ज माफ होऊ शकतं, पण सरकार आता तुमच्या कर्जाच्या प्रकारापासून ते तुमच्या प्रत्येक व्यवहाराची डिजिटल कुंडली तपासत आहे। म्हणजे सर्व माहिती आता बघत आहे। एकदम डिजिटल सुविधा आता सध्या असल्यामुळे सर्व काही माहिती आता सरकारला घेता येत आहे आणि त्यामध्ये जर छोटीशी चूक आढळली किंवा जर तुमची पात्रता दिसली नाही तर लगेच तुमचं नाव सरकार काढून टाकणार आहे आणि तुमचं नाव अपात्र यादीत टाकलं जाईल। पात्र यादीत तुमचं नाव राहणार नाही आणि एकदा जर तुमचं नाव पात्र यादीतून काढलं तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही आणि कर्जमाफीचा लाभ हा तुम्हाला मिळायचा नाही। ही पण गोष्ट आता लक्षात घ्यावी लागेल। तर चला आता या ठिकाणी बघा, ज्या शेतकऱ्यांच्या कर्जामध्ये थोडी जरी तांत्रिक त्रुटी आढळली किंवा ज्यांचे निकष सरकारच्या नवीन फिल्टरमध्ये बसले नाहीत अशा शेतकऱ्यांची फाईल बँकेकडून आता पुढे पाठवली जाणार नाही। हे म्हणजे असं झालं की आता जेवण ताटात आलंय पण ते खाता येत नाही अशीच परिस्थिती झाल्यासारखं आपल्याला दिसून येऊ लागलेलं आहे। बघा मग आता कर्जमाफीचा हा नियम सरकारने का लावलेला आहे आणि कर्जमाफी आता नेमकी कोणाला भेटणार आहे, कर्जमाफी तुम्हाला भेटेल का, तुम्हाला भेटेल का नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कर्जमाफीसाठी कोणती कागदपत्रे लागतील, कर्जमाफी कधी होणार आहे आणि कोणते निकष अटी आहेत ही देखील तुम्हाला आता माहिती दाखवणार असून आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तर चला आता सर्व काय माहिती बघूयात। बघा आता शेतकरी बांधवांनो, काही झालं तरी तुम्हाला आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघण्याचं काम करायचं आहे। बघा आता अटी आणि शर्ती सरकारकडून आपल्याला बघायला मिळत आहेत। आलेल्या माहितीनुसार आता सरकारकडून नियम लावलेले आहेत। या योजनेचा मुख्य रोख हा थकीत कर्जदारांवर आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते परंतु काही कारणास्तव ते वेळेत भरू शकले नाहीत त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळेल। बघा त्यांच्यासाठी तर ही मोठी आनंदाची बातमी आहेच। पण बघा आता कर्जमाफीमध्ये सरकारचे नियम काय आहेत आणि मर्यादा काय आहेत हे तुम्हाला एका मिनिटात सांगतो। जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज आता माफ केले जाणार आहे। अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचे कर्ज थकीत आहेत त्यांनाच्या योजनेचा आता लाभ मिळेल। नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहनपर लाभ। बघा आलेल्या माहितीनुसार बऱ्याचदा कर्जमाफी जाहीर झाल्यावर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना असते आणि ही माहिती तर सगळ्यांना माहिती ती टाळण्यासाठी सरकारने विशेष तरतूद केली आहे। जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयांपर्यंतची प्रोत्साहनपर रक्कम रोख स्वरूपात किंवा त्यांच्या बँक खात्यात आता दिली जाणार आहे। योजनेसाठी पात्रतेच्या अटी बघा या ठिकाणी आता समोर आलेल्या आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता काही अटी आहेत आणि जर याचा लाभ तुम्हाला घेता येत नसेल आणि या अटीत बसत नसाल तर तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीतून जाणार आहे। बघा आता कर्ज हे केवळ पीक कर्ज या प्रकरणातील असावे। बघा आता आलेल्या माहितीनुसार कर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा तरच कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे। त्यानंतर कर्ज थकण्याची तारीख 30 सप्टेंबर 2025च्या आधीची असावी। त्यानंतर बघा आता हवामान बदल, अवेळी पाऊस आणि दुष्काळामुळे झालेले नुकसान भरून काढणे या मागचा उद्देश आपल्याला बघायला मिळत आहे आणि या उद्देशाने शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार आहे। बघा आता मग आलेल्या माहितीनुसार यामध्ये नेमक्या अशा कोणत्या अटी आहेत की त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला मोठी अडचण येऊ शकते। तर चला आता कोणाला यामध्ये नाव सरकार घेणार नाही, कोणते शेतकरी यादीतून काढणार आहे आता त्यांची माहिती या ठिकाणी दाखवतो। बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सरकारी नोकरी आणि लोकप्रतिनिधी, विद्यमान आणि माजी मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष यामधील कोणी असेल कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही। शासकीय कर्मचारी असाल कर्जमाफीचा लाभ नाहीये। आता बघा नवीन अट आहे की केंद्र व राज्य सरकारचे सर्व अधिकारी व कर्मचारी म्हणजेच की चतुर्थी श्रेणी कर्मचारी वगळून सर्वांना लाभ मिळेल। बघा आता आलेल्या माहितीनुसार निम्न शासकीय संस्था, जिल्हा परिषद महामंडळे, निम्न शासकीय संस्थाने, अनुदानित शाळांमधील कर्मचारी यांना जे आहे ते लाभ भेटणार नाही। त्यानंतर बघा ज्या शेतकऱ्यांचे शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्न आहे आणि जे प्रतिकर इन्कम टॅक्स भरतात त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना पण आता कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही। मोठ्या पेन्शनधारक व्यक्ती, ज्या निवृत्त व्यक्ती मासिक पेन्शन 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, माजी सैनिकांमधील निवृत्ती वेतनधारक वगळून त्यांना या कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही, मिळणार नाही। त्यांचं नाव कर्जमाफीच्या यादीतून काढलं जाणार आहे। ही पण महत्त्वाची माहिती आहे। त्यानंतर
व्यावसायिक आणि इतर नोंदणीकृत व्यक्ती बघा आता नोंदणीकृत वकील, डॉक्टर, अभियंता, त्यानंतर जर विचार केला तर आर्किटेक्ट जे व्यवसाय करतात आणि कर भरतात त्यांना शेती असली तरी कर्जमाफी मिळणार नाही अशा अटी शर्ती देखील बघायला मिळत आहेत. जर या अटी शर्तीमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला कर्जमाफी भेटणार नाही. कर्जाचा प्रकार आणि रक्कम बघा. अवैध कर्ज ज्यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतलेले आहे त्यांना या सरकारी योजनेचा लाभ मिळत नाहीये. इतर कर्जे बघा. पीक कर्जाव्यतिरिक्त घेतलेले इतर कर्जे उदाहरणार्थ वाहन कर्ज, गृह कर्ज, ट्रॅक्टर कर्ज किंवा विहीर कर्ज या योजनेत माफ होणार नाही. त्यानंतर कर्जाची मर्यादा ज्यांचे थकीत पीक कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्या बाबतीत सरकार जे आहे ती उर्वरित रकमेच्या भरण्याबाबतच्या वेगळी अट घालू शकते. 2 लाखांवरील रक्कम भरल्यानंतरच 2 लाखाची माफी ही आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा प्रकारची कर्जमाफीची आता अटी शर्तीची यादी होती ती तुम्हाला समजून सांगितली. आणि आता कर्जमाफी जर मिळवायची असेल तर तुम्हाला काही कामे करावी लागतील. कोणती करायची ती माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ देणार आहोत. पुढचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर आत्ताच आपलं चॅनल ऑल न्यूज मराठी 2.0 सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनला ऑलवरती टाका. धन्यवाद.